इथे ना आम्ही मंदिरामध्ये आलो होतो. असं आमच्या दोघांच्या हाताने हळद होती ना, माझ्या मिस्टरची आणि माझ्या हातांची, नवरीला आमच्या हाताने हळद लागणार होती. तर असं ताट घेऊन येतात देवका देवकीन आणि प्रार्थना करायला येतात. हनुमंताला सांगायला येतात की आता आमच्या घरी लग्न आहे आणि आमचं लग्न कार्य एकदम छान उत्तमाचं आणि चांगलं असं पार पाडा, म्हणून असं प्रार्थना करायला येतात मंदिरात. इथे बघा असं ताट घेऊन येतात, नैवेद्य वगैरे घेऊन येतात. देवाला असं नैवेद्य वगैरे दाखवतात, आरती वगैरे करतात आणि परत मग ते ताट घेऊन घरी जातात आणि त्याच ताटाने मग घरी आरती वगैरे होते आणि मग त्याच्यानंतर नवरीला पण हळद लागते. तर अशा प्रकारे मग आम्ही पूजा वगैरे करून घेतली आणि निघालो घरी. आणि ना ह्याच्यानंतर थोडं शूट केलं होतं, का की ना खूप पाय भाजत होते, ऊन होतं म्हणून. आणि चप्पल घालून नाही जात मंदिरात, म्हणून मग बिन चपली गेलो होतो आम्ही. म्हणून एकदम फटाफट आम्ही घरी आलो. आणि आम्ही दोघी कसं दिसत आहोत आणि माझा लुक कसा आहे तर नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही दोघं कसे वाटतोय ते. वामनाय निवासेतराय जायते शांता सर्व पाणी व्हायचं. सकल देवता इति पूजनस्तहु ब्रह्मणाय हा पाठाने त्याच्यावर हा सकल देवता इति पुण्यम कर्म हा विधी पूजनस्तहु फलशः मनो देवता इति स्थापित वो थाली वार क्यों ठीक भाई यांचा
मोठे पोहेर जागृतीले आण जागृतीला मामा गोळे येऊन जागृती आणि इकडे फोटो नाही ते नीचे करो ना. इथे आमचे सगळे फॅमिली मेंबर सगळे आम्ही सोबतच जेवायला बसलो होतो. आमचे भाऊ वगैरे भाचे माझे मिस्टर जीजू आम्ही सगळे असे सोबत बसलो होतो जेवायला. भाऊ सगळे वहिनी वगैरे सगळे लोक गेले होते जेवून आणि नंतर मग आम्ही सगळे नवरीसोबत फॅमिलीचे सगळे लोक बसलो होतो जेवायला. खूप छान वाटत होतं, मज्जा आली, खूप एन्जॉय केला आणि खूप मस्ती केली. एकदम छान वाटलं. खरंच जेव्हा लग्न वगैरे असं काही असतं ना सगळे भेटताना खूप भारी वाटतं. खूप मस्त वाटलं आणि खूप एन्जॉय पण केला आम्ही. खूप छान एकदम भारी वाटलं. तर इथे बघा मी पण बसली होती जेवायला आणि मस्त वाटत होतं. खूप छान एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी. तर चला मग बघा आणि मग खूप जास्त शूट नाही केलं एवढं आणि संध्याकाळची हळद वगैरे पण झाली होती आणि ते काही सवासणी वगैरे निघतात ते पण झालं आणि मग नंतर DJला डायरेक्टच मी थोडंफार शूट केलेलं आहे. याच्यानंतर मी काही जास्त शूट नाही करता आलं मला, का की ना रात्री खूप जास्त थंडी पण वाजते आणि माझी मुलगी लहान होती म्हणून ती खूप त्रास करायची. तर थोडं मी DJचं थोडं शूट केलेलं आहे आणि इथे बघा आम्ही माझ्या पप्पांसोबत आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केला होता आणि आम्ही सगळ्या बहिणी मस्त वाटत होतं. चिल्लर पार्टीसोबत आम्ही सगळ्या बहिणी आणि खूप एन्जॉय केला आणि खूप छान वाटलं आणि संध्याकाळचा DJचं थोडंच शूट केलेलं आहे मी. तर बघा तुम्हाला आवडेल आणि कंटिन्यू करा. इथे आम्ही ना सगळे गंमत करत होते. समोर आमचे जीजू आणि ते उभे होते त्यांच्यासोबत आम्ही असंच थोडं मस्ती करत होतो.